तर अशा प्रकारे जर तुम्ही पालघर जिल्ह्याची स्ट्रॅटर्जी ठेवली आणि पालघर जिल्ह्याचा पॅटर्न समजला तर नक्कीच तुमचं पालघर जिल्ह्यामध्ये काम होऊ शकते। आता पालघर जिल्ह्याचे बरेचसे वैशिष्ट्य आहेत बरं का, तुम्हाला सांगतो। सर्वात पहिलं, ड्युटीचा जास्त ताण नाही, कारण लोकसंख्या जास्त नाहीये आणि जी काय आहे ना ती खूप आतमध्ये पसरलेली आहे। कारण पालघर जिल्हा तुम्ही बघा खूप मोठा जिल्हा आहे, ओके, खूप मोठा जिल्हा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला वर्किंगचा लोड नाही आणि पूर्ण पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इकडे इतर जिल्ह्यापेक्षा पेमेंट देखील जास्त आहे। मित्रांनो, जय हिंद। आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत पालघर जिल्ह्याचा पॅटर्न बघायचा आहे। मित्रांनो, मला बरीच मागणी आली की सर पालघर जिल्ह्यावर पण व्हिडिओ बनवा, किती जागा आहे, आपण कोणी फॉर्म भरला पाहिजे, कसं भरलं पाहिजे, काय केलं पाहिजे। पण जागा एवढी कमी होती ना, बघा जागा किती आहेत, 158 जागा आहेत, म्हणून मी त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही। परंतु बरीच मागणी आली की सर पालघर जिल्ह्याचा कमीत कमी पॅटर्न तर सांगा, म्हणजे तिथे ग्राउंड कसं होते, तिथे बाबा लेखी कशी होते, ह्याबद्दल तरी थोडीशी माहिती द्या। आता वैयक्तिकरित्या प्रत्येकाला मेसेज करणं हे मला शक्य नाही, म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओच बनवून देऊया। अजून सुद्धा पालघरला अर्ज जास्त आलेले नाहीत, परंतु आपण सगळं पॅटर्न समजून घेऊया आणि कोण इकडे फॉर्म भरेल तर त्याचं काम होऊ शकते, कोणी भरला पाहिजे, कोणी नाही भरला पाहिजे किंवा कसं, हे सगळं समजून घेऊया। बघा, एकूणच जागा आहेत 158, खूप कमी जागा आहेत पण ठीक आहे। त्यानंतर इकडे ST साठी एक सुद्धा जागा नाही, SBC साठी एक सुद्धा जागा नाही आणि NTD साठी एक सुद्धा जागा नाही, म्हणजे हे 3 कॅटेगरी फॉर्म भरू शकत नाहीत, ठीक आहे। बाकीचे लोक फॉर्म भरू शकतात। ओपनला पण खूप कमी जागा आहेत, ओपनला पण भरण्यासारखं नाहीये, असू द्यात। एकूण अर्ज जर आपण आतापर्यंत पाहिलं तर 1600 पर्यंतच अर्ज आतापर्यंत आलेले आहेत, त्याच्या वरती अर्ज गेलेले नाहीत। आणि जागा बघा किती आहे, 158, म्हणजे आपण 160 जागा आहेत असं मानूया। 160 जागेला कमीत कमी एका जागेला 50 लोक अर्ज करतील अशी जरी अपेक्षा धरली तरी 16×5 = 80 आणि हे 2 म्हणजे 8000 तरी फॉर्म इथे यायला पाहिजे होते, परंतु तसे काहीही चिन्ह दिसत नाही। मुळात आज 23 तारीख असल्यानंतर पण अजून पोरांनी फॉर्म नाही भरलाय। मला हे आश्चर्य वाटते की ते अजून वाट पाहत आहेत की कुठे किती फॉर्म आलेत आणि आम्ही त्याप्रमाणे बघू, असो। तर मित्रांनो, सुरुवात करूया। ग्राउंडचं पॅटर्न कसं असतं पालघर जिल्ह्याला, बघा। पालघर जिल्ह्याचं जे ग्राउंड होते ना ते पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये होते, ओके। पालघर रेल्वे स्टेशन पासून एक 7 किलोमीटर अंतरावर कोलगाव हे गाव आहे, त्या तिथं आपली ग्राउंडची पूर्ण प्रक्रिया होते। संपूर्ण ग्राउंड हे डिजिटल आणि चिप सिस्टीम मध्ये आहे, ओके। आपल्याला सिंथेटिक ग्राउंड नाही आहे, ओपन ग्राउंड आहे। तिथे 400चा ट्रॅक आहे, 1600 मीटर, 800 मीटर, 100 गोळा, सगळे इव्हेंट त्या मातीवरच होत असते, ओके। आणि सगळे डिजिटल आहे, तर त्यामुळे थोडंसं हे आहे, पॉझिटिव्हिटी आहे। आता इकडे निगेटिव्हिटी काय आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो। तुम्ही जे प्रॅक्टिसमध्ये जी मार्क घेताय ना तिकडे 2 ते 4 मार्क कमी होताना दिसते। रिझन पण तुम्हाला सांगतो। सर्वात पहिलं, तो जो ग्राउंड आहे ना तो पूर्ण अशा भागात आहे की जिथे आहे ना एकदम दुर्गम सारखा आहे, ओके। म्हणजे तुम्हाला सांगू, जसं की समजा तुम्ही राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये आलेला आहे, ओके। पूर्ण आजूबाजूला काहीच नाही, असं पूर्ण ओसाड पडल्यासारखं आहे, ओके। जसे आपले मिठागर वगैरे असतात बघा, तसं ओसाड पडलेल्यासारखं आहे। तर तिकडे काय होतं माहिती आहे का, एकदम सकाळी सकाळी गेलं ना तर खूप भयंकर थंडी राहते, म्हणजे जबरदस्त। तुम्ही किती वॉर्मअप करा, तुम्ही किती काही करा, तुमची बॉडी लवकर गरम होत नाही, असं एकदम हातपाय आपले जड असतात थंडीमुळे। आणि मग 1600-800 मीटर ह्याचा टाइम निघत नाही, तिकडे मार्क कमी होताना दिसते, म्हणजे ज्यांचं सकाळी एकदम ग्राउंड येईल त्यांचं। पण ठीक आहे, मग आम्ही सर दुपारी जातो, म्हणजे 12च्या-11च्या दरम्यान जातो। तर तुम्हाला सांगतो ते पडीत जागा आहे आणि पूर्ण ओपन आहे, तर त्यामुळे तिकडे ना ऊन पण भयंकर राहतोय। म्हणजे मी दोन्ही ह्याच्यामध्ये दिले, मी इव्हन तिन्ही मध्ये दिले। मी तुम्हाला सांगतो, मी थंडीमध्ये पण दिलेलं आहे, पावसामध्ये पण दिलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण दिलेलं आहे। ह्या तिन्ही ऋतूंचा मला तिकडे पालघरचा एकदम गाढा अनुभव आहे, ओके। तर उन्हाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो ना, इतका भयंकर ऊन पडतो, इतका भयंकर ऊन पडतो की जर तुम्ही उघड्या पायावर असाल ना तर तुम्हाला पायाला चटके बसतात, इतकं भयंकर। आणि तुम्ही उघड्या पायावर जर 1600 आणि 800 धावले तर तुम्ही संपले म्हणून समजायचं,
ओके, ही मी तुम्हाला घाबरवत नाही, पण ही रिअल फॅक्ट आहे पालघर जिल्ह्याबद्दल. ओके, मला 5 वर्षाचा अनुभव आहे. 2016 पासून मी पालघर जिल्ह्याला भरती देतोय. ठीक आहे, तर ग्राउंड बद्दल असं आहे, मी बऱ्याच लोकांचे पाहिलेले आहेत, मार्क प्रॅक्टिसला जी पडतात ना ती तिकडे पडतच नाही. माझ्या बाबतीत तर पॉझिटिव्हिटी होतं. मला आतापर्यंत तिकडे 94च्या खाली आणि त्यानंतर जेव्हा 50 सिस्टम झालं ते 45च्या खाली मार्क पडलीच नाही. आपण तर तिकडे एकदम कॉलर टाईट करूनच राहायचं. ठीक आहे, मग ग्राउंडच्या पॅटर्न बद्दल असं आहे. सो तुम्ही त्या पद्धतीने तयारी ठेवू शकता. का तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तिकडे आहे ना वारा खूप चालतो. वारा चालल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला 100 मीटर जे रनिंग आहे ना ते वाराच्या अपोजिटला धावडवतात. ओके, म्हणजे वारा असा येतोय आणि आपल्याला 100 असं धावायचं. तर त्यामुळे काय होते, ज्यांना 12 मार्क मिळतात ते 10 वर येतात, ज्यांना 10 ते 8 वर असं होताना दिसते. ओके, ते लोक वाऱ्याच्या दिशेने घेत नाहीत. आतापर्यंतचा इतिहास आहे आणि मी पाहिलंय. मला स्वतःला 100ला आहे ना 10च्या वरती कधी पडले नाही. ठाणे सिटीला मी 12 घेतलेत, पण इकडे मला 10च मार्क मिळाले. ओके, सो असा ग्राउंडचा तिकडे पॅटर्न आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला इथे ग्राउंड क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला इकडे मित्रांनो 40+ घ्यावा लागतील. ओके, ओपनची जी मेरिट आहे ती आतापर्यंत तुम्ही बघा 40+ गेलेली आहे. मग त्याच्यामध्ये SEBC, OBC, NTचे सगळे गट, ह्या सगळ्यांना 40 आणि 40च्या पुढे मार्क घ्यावे लागतील तर तुम्ही लेखीसाठी बसू शकता. SC असेल, ST असेल आणि EWS वगैरे असेल तर पुरुषांसाठी त्यांनी 36+ घेतले तरी होऊ शकते आणि महिलांसाठी 32+ घेतले तरी होऊ शकते. इकडे OBCच्या महिला, SEBCच्या महिला, त्यानंतर NTच्या महिला यांना एक 36+ मार्क पाहिजे असणार. एवढी जर मार्क तुम्हाला भेटली तर तुम्ही पालघरच्या लेखी परीक्षेसाठी बसू शकताय. आता बघूया लेखीचं पॅटर्न कसं आहे. बघा इथे तसं जर बघायला गेलं 2016 पासून आतापर्यंत जर तुम्ही पेपर पाहिले तर फक्त 2016चा जो पेपर आहे तो हार्ड आहे. बाकी त्यानंतर म्हणजे 17, 18, 19, 23ची भरती आणि त्याच्यानंतरची भरती ह्याच्यामध्ये पेपर हार्ड नाही. पेपर कसा आहे, मॉडरेट. कसा आहे पेपर, मॉडरेट, थोडासा इझी, थोडासा मॉडरेट, म्हणजे सहजच तुम्हाला 85+ मार्क इथे मिळू शकतात. इकडे कोणताही स्पेसिफिक पॅटर्न फॉलो होत नाही. म्हणजे जीकेचे 25 प्रश्न, मॅथ्स अँड रिझनिंगचे 25 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न, असं पॅटर्न कुठेही फॉलो होत नाही. त्यांच्या मनात आलं तर 50 प्रश्न मॅथ्सचे देखील पडतात, त्यांच्या मनात आलं तर 60+ जीकेचे देखील प्रश्न पडतात. पण प्रश्नाची जी क्वालिटी आहे ती कशी आहे, मॉडरेट आहे, जास्त हार्ड नाही, सोपे आणि मॉडरेट अशा लेवलचं पेपर आहे. आणि अशामुळेच जर तुम्ही फायनल मेरिट पाहिली ना तर फायनल मेरिट ही जास्त जाताना दिसते. म्हणजेच काय, इकडे महिलांनी 75+ घेणं हे गरजेचं राहील आणि पुरुषांनी 85+ घेणं गरजेचं राहणार आहे, तरच तुमचं काम होईल. मग असं फायनल मेरिट जर आपण पाहिलं तर तुम्ही मागील 3 वर्षाचे पेपर पहा, तुम्हाला ओपनची जी मेरिट आहे ना ती 130+ जाताना दिसलेली आहे. म्हणजे 132, 134, 135 अशी मेरिट जाताना दिसलेली आहे. आणि मग आपले SCBC वाले आले, OBC वाले आले, NT वाले आले, ह्यांना 130+ पुरुषांना पाहिजे आणि महिलांना पण आहे ना 118+ पाहिजे. एवढे मार्क जर महिलांना आले तर पालघरला काम होऊ शकते. ह्याच्यामध्ये जर आपण ST, SC, EWS यांचं जर म्हटलं ना तर इथे पुरुषांना आहे ना 120 तरी पाहिजे. ओके, आणि महिलांना आहे ना 110 तरी पाहिजे. तर इकडे पालघरला तुमचं फायनल मेरिटला काम होऊ शकते. ओके, तर तयारी कशी पाहिजे आपण पाहिलं. तयारी जी तुमची आहे ना मित्रांनो, ही ओपन, SCBC, OBC आणि NT वाले पुरुष असतील तर 130+ पाहिजे, महिला असतील तर 118+ पाहिजे आणि उर्वरित सगळे जे आहेत ते पुरुषाला 120 आणि महिलांना 110 अशा प्रकारे पाहिजे. आणि समांतर आरक्षण 110 पासून खाली. ओके, म्हणजे अगदी 2 आकड्यामध्ये पण मेरिट लागू शकते. तर अशा प्रकारे जर तुम्ही पालघर जिल्ह्याची स्ट्रॅटर्जी ठेवली आणि पालघर जिल्ह्याचा पॅटर्न समजला तर नक्कीच तुमचं पालघर जिल्ह्यामध्ये काम होऊ शकते. आता पालघर जिल्ह्याचे बरेचसे वैशिष्ट्य आहेत बरं का, तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं, ड्युटीचा जास्त ताण नाही, कारण लोकसंख्या जास्त नाही आहे आणि जी काय आहे ना ती खूप आतमध्ये पसरलेली आहे. कारण पालघर जिल्हा तुम्ही बघा खूप मोठा जिल्हा आहे. ओके, खूप मोठा जिल्हा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला वर्किंगचा लोड नाही आणि पूर्ण
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इकडे इतर जिल्ह्यापेक्षा पेमेंट देखील जास्त आहे. अलग लक्षात. आता ते किती आहे ते मी सांगणार नाही, पण पेमेंट जास्त आहे. कुठलाही आपला पालघर पोलीस मित्र असेल त्याला विचारून घ्या, त्याच्या पेमेंटमध्ये आणि आमच्या पेमेंटमध्ये हे फरक आहे. ओके, सो तुम्ही विचारून चौकशी करू शकता. आणि दुसरं एक नेगेटिव्हिटी काय माहिती आहे का मित्रांनो, पालघर जिल्हा आहे ना एक थोडासा आतमध्ये पडतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघा, आता मॅप जर ओपन केला तर पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिमेच्या एकदम कॉर्नरला आहे आणि त्यापासून मग सगळे जिल्हे लांब लांब आहेत. म्हणजे कोण जर विदर्भातून पोलीस पालघरला होईल, मग त्याला जर येणं जाणं करायचं असेल तर तो वेळा होऊन जाईल. ओके, कारण मुंबईला यायलाच तुम्हाला 12 ते 14 तास 16 तास जातात. मग इथून अजून 2 तास एक्स्ट्रा प्रवास. त्यानंतर आपलं पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे हे थोडंसं लांब पडते. पालघर एका कॉर्नरला गेलेला आहे. ओके, तर असं थोडंसं निगेटिव्हिटी आहे. आणि दुसरं निगेटिव्हिटी काय माहिती आहे का मित्रांनो, इकडे ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला थोडासा त्रास होतो. ट्रेनचा थोडासा त्रास होतो. समजा तुम्हाला लवकर कुठे जायचं असेल तर तुम्हाला जाता येणार नाही. सिलेक्टेड ट्रेन्स आहेत, सिलेक्टेड टायमिंग्स आहेत, त्या टायमिंगलाच तुम्हाला जाता येईल. त्यानंतर जर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये कुठेही फिरायचं असेल, कुठल्याही पोलीस स्टेशनला जायचं असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला तुमची प्रायव्हेट गाडी पाहिजे असेल. हे जरासं निगेटिव्हिटी आहे, पण ठीक आहे ना, शेवटी वर्दी अंगावर पाहिजे, ते महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तर होत राहतात. प्रत्येक जिल्ह्यात काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे, काही ना काहीतरी निगेटिव्हिटी आहे. ओके, तर हे सगळं जर आपण पाहिलं तर मग होऊ शकत नाही. ओके, तर वर्दी मिळवणे हे सर्वात मोठं स्वप्न आहे आणि सर्वात मोठा मान तोच आहे. तर या सगळ्या निगेटिव्हिटीला लक्ष देऊ नका. फक्त माझं बोलण्याचं कर्तव्य होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो, कारण अशा माहिती, अशा गोष्टी कधीच कोणी सांगत नाही, कारण कोणाला माहीतच नाही आणि कोण सांगत पण नाही. ओके, चलो. सो असं आहे आपल्या पालघरचा पॅटर्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, एक लाईक आपल्या डिअर पोलीसला पाहिजे आणि एक शेअर नक्कीच पाहिजे. काही शंका असेल तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.